काय झालं? काही नाही ते तू अशी इथे का बसून आहेस? कुठे जाऊ मला काही कळत नव्हतं म्हणून. मीरा, सून म्हणून या घरात गृहप्रवेश केलास ना, मग आता हे घर तुझं आहे. कुठे जायचं हा प्रश्न येतच नाही. आणि यापुढे कायम तुला याच घरात राहायचंय, हो ना? दादासाहेब, मी जे काही केलं ना त्यामागे माझा फक्त एकच हेतू होता. तो म्हणजे वेदाच्या जीवाला धोका आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आणि ते आता झालंय म्हणून मी आता या घरातून निघून जाईन. तू इथून निघून गेलीस तर वेदा सुरक्षित राहणार आहे. मीरा, तू या घरातल्या अनेक लोकांवर आरोप केलेस, पण मग ते सिद्ध करायची जबाबदारी तुझीच आहे. आणि जोपर्यंत तू ते सिद्ध करत नाहीस तोपर्यंत वेदा सुरक्षित आहे असं आपण कसं म्हणायचं? मग त्यासाठी तरी तुला इथेच राहावं लागेल की नाही? त्यामुळे वेदाला सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावरच आहे. मग ती जबाबदारी सोडून तू अशी अर्ध्यातूनच निघून जाणार? एक्झॅक्टली. वेदाची आई आहेस आणि लकीली माझी वहिनी सुद्धा, हो ना? आणि म्हणूनच तू या घरातून निघून जाऊ शकत नाहीस मीरा. तू जर का आता निघून गेलीस तर मग हे जे काय सगळं तू केलंस त्याचा काहीच उपयोग नाही ना. ते सगळं वाया जाणार. एक काम करूया मीरा, आजपासून तू वेदाच्या खोलीत झोपायचं, बरोबर? नाही नको. ते घरातल्या कोणाला नाही आवडणार. घरातल्या लोकांना आवडायचा प्रश्नच येत नाही ना. मला सांग, वेदाला नाही आवडणार का? हे बघ मीरा, वेदासाठी म्हणून तू हे लग्न करण्याचा डिसिजन एका क्षणात घेतलास. मग तुझ्या आयुष्याचं काय होईल याचा जरा सुद्धा विचार तू केला नाहीस ना तेव्हा. मग आता एकदा घेतलेल्या डिसिजनवर फर्म राहा ना. मीरा, तू चल माझ्याबरोबर. आणि डोंट वरी, आम्ही आहोत तुझ्यासोबत. चल चल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. चल. मीरा, या एका गोष्टीमुळे ना पूर्ण सिच्युएशन बदलली. घरातले ऑलमोस्ट सगळे तुझ्यावर रागवले, पण तू घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तुला मी कसलाही त्रास होऊ देणार नाही, आय प्रॉमिस. अरे वा, म्हणजे आता मीराचा आणि अनन्याचा मस्त जमणार. काय झालं? चला. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आत गेल्यावर कळेल तुला. गुड नाईट.
वेलकम मीरा वेलकम. वेदा, मी आणि बडीने सगळं सजवलंय. ओ, एक जण राहिलच की, अनन्याताई. त्यांनी खूप मदत केली ही रूम सजवायला. मीरा, तू खूपच फास्ट निघालीस ग. मी आपल्या गावच्या बाजूने फेरफटका काय मारायला गेलो, तोवर तू या घरची सून सुद्धा झालीस. हरी, आई, ये ना तू आतमध्ये. आई, आता तू माझ्या सोबत राहायचं इथे. आपण रोज रात्री छान छान गप्पा मारूया. पण रोज एक गोष्ट सांगावी लागेल. आधी तू माझी फ्रेंड होतीस आणि आता आई पण झालीस. थँक्यू. मला पण तुझ्यासारखीच आई पाहिजे होती. पण तू मला सोडून गेली असतीस तर माझं काय झालं असतं. आता तू मला कुठेच सोडून जाऊ नकोस. वेदा, मी तुला कधीच कुठे सोडून जाणार नाही. तू माझी आई झालीस ते माझ्या अंबिका आईला पण कळालं असेल ना. तू म्हणाली होतीस ना आकाशामध्ये बघून बोललं तर देवा घरी गेलेले आपले आई बाबा आपल्याला बघतात. चल माझ्यासोबत. मला माझी नवीन आई माझ्या अंबिका आईला दाखवायची आहे. चल चल. आई, ही बघ माझी नवीन आई. ही पण माझ्यावर तुझ्यासारखंच प्रेम करते. अंबिकाताई, मी जे केलं ते योग्य केलं की नाही मला खरंच माहित नाहीये. पण मी हे सगळं फक्त आपल्या वेदासाठी केलं. अंबिकाताई, मी तुम्हाला वचन देते, घरातले सगळे लोक वेदाच्या जीवावर उठले असले ना तरी मी कोणालाही तिच्यापर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. मी तुमच्या वेदाला माझ्या जीवापेक्षाही जास्त जपणार आहे. मीरा, आत्ता या क्षणी माझ्या एवढी सुदैवी दुसरी कोणीच नाहीये ग. ते म्हणतात ना, माय मरो आणि मावशी जगू.
माझ्यासाठी आज खरं ठरले. तू वयाने माझ्यापेक्षा लहान असलीस ना, तरी मनाने माझ्यापेक्षा खूप खूप मोठी झालीस का, खूप मोठी झालीस. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. हं? सगळं ठीक होईल. मी तुम्हा दोघींनाही जपणार आहे. मंजिरी, माझ्या चितेची लाकडं रचून आली आहेस तू. एक मनुष्य आणि एक आत्मा एकत्र यायला नको. पण तू तिला घरात सून म्हणून प्रवेश कर दिलास. तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळणार मंजिरी. ज्या मनुष्य आणि आत्म्याला विभक्त करायचं होतं त्यांना तू घरात आसरा दिलास. तुझा गाफीलपणा आपल्याला किती भोवणार आहे याची कल्पना आहे का तुला? गाफील मी नव्हते, गाफील तू होतीस. ती अंबिका त्या मांत्रिकाच्या तावडीतून सुटली हे तू मला सांगणं अपेक्षित होतं. ते जर का तुम्हाला आधीच सांगितलं असतंस तर मला काहीतरी करता आलं असतं. कवडी माझ्याकडे होती म्हणून मला ती अंबिका दिसली, तरी तुझ्या भरोशावर राहिले असते तर तिने माझा काटा कधीच काढला असता. त्यामुळे हा माझा गाफीलपणा नाही, तुझा नाकर्तेपणा आहे, तुझा. मंजिरी, 16 संस्कारांपैकी पवित्र असा लग्न संस्कार तुझ्या घरात पार पडत असताना माझ्या शक्तीवर काही मर्यादा आल्या होत्या, काही बंधन होती. त्यात आता एक आत्मा आणि एक मनुष्य एकत्र आले. याचा अर्थ तुझ्या ध्यानात येतोय का मंजिरी? आपल्या शक्ती आणखी क्षीण होत जाती. मंजिरी, सावध हो. अशाने आपण आपला अंत ओढावून घेऊ. नाही, असं होऊन चालणार नाही. ती मनुष्य आणि आत्म्याची जोडी तोडण्यासाठी मी काही करायला तयार आहे. कुठलीही किंमत मोजायला तयार आहे. अथर्व, अथर्व, हो अथर्व. त्याच्यामुळे ती मीरा वाचली, या घरात आली. आता तूच विचार कर, जर अथर्वच नसेल मीराचं काय होईल? आणि ह्या सगळ्यात वेदाला विसरू नकोस. 6 महिन्याच्या आत वेदाचा बळी गेला नाही तर याआधी दिलेले दोन्ही बळी व्यर्थ ठरतील. आपलं उद्दिष्ट पूर्ण राहील. सोबत माझा आणि पर्यायानं तुझाही अंत होईल. नाही नाही, असं होऊन चालणार नाही. अथर्व लग्नानंतर लगेच गेला तर ती मीरा अपशकुनी ठरेल. आणि एकदा का मीरा घराबाहेर गेली तर त्या वेदाला मारणं आणखी सोपं होईल. वेदाला फक्त माया नाही, आम्ही सगळेच त्रास देत होतो. मला पण तुझ्यासारखीच आई पाहिजे होती.
वेदा, मी तुझी आई झाले, पण या सगळ्यांपासून तुला मी कसं वाचवू? तुझा सांभाळ करण्यासाठी फक्त तुझी आई होऊन नाही चालणार. या घरात मला तुझी आई म्हणून, या घरातली सून होऊन वावरावं लागेल. पण याची सुरुवात मी कुठून करू ना, हेच कळत नाहीये मला. मी सांगते. अनन्याताई, मी सांगते सुरुवात कुठून करायची ती. ठीक आहे, आपल्या घरच्या सुनेला दिली जाणारी मानाची साडी आहे आणि याच्यावर तुझाच हक्क आहे. घे अगं, घे. आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा साजरी करूनच या घरात सून म्हणून हक्काने वावरायला सुरुवात कर वहिनी. हो, आजपासून मी तुला वहिनीच म्हणणार. या घरची सून, माझ्या दादाची बायको, माझी वहिनी. या घरात तुझं हे स्थान आहे आणि हे लक्षात ठेव कायम. आता मी जाते, तू पटकन रेडी हो. ओके? माया, तुझं अथर्ववरती किती प्रेम आहे हे माहिती मला. मी आजपर्यंत ते बघत आले. सुरुवातीला त्या अंबिकाने अथर्वला तुझ्यापासून हिरावून घेतलं. अंबिका गेली तरीही तू अथर्वची वाट बघत बसलीस. त्यानंतर अथर्व तुझा व्हावा म्हणून तू अंबिकाच्या मुलीला, त्या वेदाला सांभाळलंस. पण ती मीरा या घरात आली आणि तुझं स्वप्न अर्धवट राहिलं. तिच्यामुळे इट्स ओके मॅडम. कदाचित अथर्व माझ्या नशिबातच नाही. त्याचं प्रेम मला कधीच मिळणार नाही. इट्स ओके. माया, काल मी तुला खूप बोलले, तुझ्यावर हात उघडला. पण खरं सांगायचं तर आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीच करू नाही शकले. इट्स ओके. मॅडम, जे आता होऊन गेलंय त्यावर बोलण्यात काहीच फायदा नाही. आता ती वेळ गेली. असं कसं म्हणतेस तू माया? गोष्टी तुझ्या हातात होत्या. तू जर का ठरवलं असतंस ना तर तू मीराला संपवू शकली असतीस. मॅडम प्लीज, आता जरतरच्या गोष्टी करून काहीच उपयोग नाहीये.
पण या गोष्टीची तर काहीच व्हॅल्यू राहिलेली नाहीये. पण तुझ्या स्वाभिमानाला तर आहे ना व्हॅल्यू. ती असायलाच हवी माया. माया, तू विचार कर. ती मीरा तुझ्या नाकावर टिचून अथर्व सोबत सुखी संसार करणारे तू बघू शकणार आहेस ते? मी तर हे सगळं बघू शकले नसते माया. जे मला मिळालं नाही ते मी दुसऱ्यालाही मिळू दिलं नसतं. ते प्रेमच संपवून टाकलं असतं मी. अथर्व तुझा नाही तर कुणाचाच नाही.